नमस्कार. समाजातील गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप. ब्राह्मण समाजातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरता त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने परशुराम युवा मंच व सखी मंचच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. देवपुरातील मनकर्णिका भवन येथे आयोजित कार्यक्रमात विजय पांचापूरकर व ॲडव्होकेट बाबा जोशी यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीन प्रदान करण्यात आले. परशुराम आर्थिक विकास मंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी यांच्या संकल्पनेतून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावता यावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट R.D. जोशी, नाना शुक्ल, मांडवेकर गुरुजी, विजय पांचापूरकर, शेखर कुलकर्णी, कळीकर गुरुजी, सखी मंचच्या अध्यक्षा भारती जोशी, अनिल दीक्षित, आनंद कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे फार कौतुक केले. या महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. या प्रसंगी अश्विनी गोविंद कुलकर्णी, मंगल मुकुंद कुलकर्णी, धनश्री सुहास कुलकर्णी, नीता दिकांत भंडारी, विद्यार्थी देवेंद्र चंद्रात्रे, रुपाली सोमेश्वर जोशी यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. आणि आणखी काही गरजू महिलांना लवकरच शिलाई मशीन देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सूत्रसंचालन वासंती दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला परशुराम युवा मंच, सखी मंचचे पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या उपस्थित होते. या उपक्रमाच्या आयोजनासाठी रेखा कुलकर्णी, अश्विनी जोशी, उर्मिला चंद्रात्रे, सुषमा मोतीवाले, भावना शेंद्रे, वैशाली जोशी, कल्याणी जोशी, पल्लवी पुराणिक, जागृती पंचेबाई, वासंती दीक्षित, हर्षा कुलकर्णी, स्वाती राव, कल्याणी पंचेबाई आदींचे सहकार्य अनमोल होते.